आज आपण आलेलो आहोत आडगाव या ठिकाणी। आज सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा आहे। तर आज शिरण्यांचा कार्यक्रम पाठीमागच्या बाजूला चालू आहे। आपण आता ड्रोन उडवलेलं आहे, तर आता पण ड्रोनचे बरेचसे फुटेज घेतलेले आहेत। अशा पद्धतीने प्रत्येक वस्तीतून अशा शिरण्यासाठी बरेचसे लोक येतात। सकाळी बऱ्याच लवकर शिरण्यांचा कार्यक्रम चालू होऊन प्रत्येक वस्तीतून येऊन 4 वाजेपर्यंत हा चालूच राहतो। शिरण्यांच्या कार्यक्रमाला बरेचसे वस्तीतून डीजे वाजत मंदिराकडे येतात। हे मंदिराकडे येण्यासाठी भरपूर डोक्यावरती असे नारळ असतात। डीजे वाजत असताना महिला मंडळ पण भरपूर प्रमाणात असतं। महिला मंडळाच्या डोक्यावरती शिरण्यासाठी नारळ असतात आणि हे बघा मुली नाचत नाचत सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर हे बाहेरून व्ह्यू आहे। आणि त्यानंतर आम्ही मूर्तीचं दर्शन घेतलं। दर्शन घेण्यासाठी ही भरपूर मोठी अशी रांग लागलेली तुम्ही बघू शकता। आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा मंदिराचं दर्शन आणि त्या आवारात मला मोह आवरला नाही माझा सेल्फी घेण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा, तो मी काढलेला आहे। गाडे ओढणारे देव असे वाजत गाजत मंदिराच्या आवारात आणतात। आवारात आणल्यानंतर त्यांचं मंदिराला दर्शन घेतलं जातं आणि दर्शन घेऊन पुन्हा जिथं गाडे बांधतायत त्या दिशेने त्यांना घेऊन गेलेले आहेत तुम्ही बघू शकता। आणि इतकं स्पीड आहे की तरुण वर्ग त्यांच्या खूप पाठीमागं धावत पळवतच त्यांना एवढे राऊंड मारावं लागते, जवळजवळ 2 किलोमीटरचा। बरेचसे जण यात्रेकरू भरपूर इथं आलेले आहेत आणि वयाची कोणतीही अट नाही, इतक्या प्रमाणात इथे लोक आहेत। आणि हे सगळं मंदिर गाडे ओढण्यासाठी बघण्यासाठी आलेले लोक आहेत तुम्ही बघू शकता। हे पालखी घेऊन येत आहे, गाडी ओढण्यासाठी भरपूर लोक येतात, तर घंटी वाजवून ते स्वागत केले जातं आहे। हे बघा तुम्ही गाडी एकदम पायथ्यापाशी आलेले आहेत, तर भरपूर प्रमाणात इथं त्यांचं स्वागत करण्यात आलेले वाजत गाजत। ही पालखी फिरवताना तुम्हाला भरपूर गुलाल उधळताना दिसत असेल। आणि त्यानंतर एकदम जवळ आलेले मी खूप झूम इन अँड झूम आउट करून हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण गर्दीत अजिबात फिरता येत नाही। प्रत्येकजण आपापला मोबाईल घेऊन काढून हा छोटासा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतोय। अशा पद्धतीने हे आमची यात्रा चाललेली। हा नजारा नजरेमधून कैद करून मनात रुतवण्याचा आणि त्यानंतर ते मोबाईलमध्ये आपापल्या पद्धतीने कैद करण्याचा प्रयत्न चालू आहे। तरुण वर्ग हे खूप या दिशेने ओढला जातो, ही आमच्यासाठी एक कौतुकाची बाब आहे। आणि हे सर्व वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं जातं आहे। भरपूर गाड्यांवरती प्रथा यायची त्यावरती त्यानंतर बघा एकदम जवळ आल्यानंतर एकदम वरच्या दिशेने ते त्यात गाड्या दोरीने एकदम घट्ट पकडलेले बांधलेले असतात। लहान मुलं त्यापासून सुरक्षित एकदम काही अंतरावर आपापल्या पद्धतीने फॅमिली त्यांना घेऊन आहे, ते वाजत गाजत त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि हे जे सगळं आहे ते गुलालाने एकदम प्रत्येकजण त्या पालखीभोवती आणि त्या गाड्यांभोवती एकदम गुलालाने माखलेलं आहे तुम्हाला दिसायला। हे बघा हे सगळे जे लोक आहेत झूम दाखवलेले तुम्हाला करून ते गाड्यांवरती चढलेले आहेत। अशा पद्धतीने हे गाड्याची यात्रा एकदम सुरुवातीपासून 2 किलोमीटर अंतरावरती एवढीच गर्दी, हा देव तिथं पोहोचलेला आहे आणि देवाचं स्वागत झालेलं आहे आणि एकदम कठीण परिस्थितीतून वरती आणलेलं आहे। बघा देव अशा पद्धतीने बघायला मिळेल। अशा प्रकारे ही गाड्यांची जी यात्रा आहे आमच्या भागातील आडगाव क्षेत्रातील जे सिद्धेश्वर मंदिराची यात्रा आहे ती एकदम प्रसन्न अशी यात्रा आणि हे म्हणजे एक तालुक्यात आणि आमच्या जिल्ह्यात एकदम प्रचलित अशी यात्रा आहे। तर सर्वजण भावी भक्त इथे जमलेले आहेत आणि ह्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे। शेवटी आम्ही जे गाडं ओढून आणलेलं आहे त्या गाडीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे। माझ्यासोबत भरपूर असे भाविक भक्तांनी ते पण दर्शन घेतलेले आहे। धन्यवाद।